ईश्वरा चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात दे, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे बोलणं मुखात खंड राहू दे। सद्गुरुनाथ महाराज की जय। सद्गुरु पाई माऊली मातोश्री बाई प्रथम कृतज्ञ गुरु वंदन आणि आपण सर्वत्र सर्वशक्ती आपण सर्वांना आदर मिळतो। आपण आता चिंतन करणार आहोत ते मंगल कलश या ग्रंथाचं ही सुरुवात आता परमेश्वराविषयी आहे। त्यातले काही प्रश्न सगळे वाचले हवेत, ज्यांना जमेल त्यांनी वाचले तरी ठरले ते वाचायला वेळ आपण देणार नाही। तर तो परमेश्वराविषयी पुन्हा समजून घ्यायचा आपल्याला, त्याच्यावर चिंतन करतो आपण। आज जर समाजामध्ये जर आपण पाहिलं तर परमेश्वर हा विषय म्हणजे बऱ्याच लोकांची, जास्तीत जास्त लोकांची कल्पना आहे। खरा परमेश्वर कुठे कोणालाच कळत नाही आणि सगळेजण कल्पनेतून परमेश्वर निर्माण करतात आणि त्या परमेश्वराची कल्पनेतून पूजा करतात, असा सिद्धांत जीवनविद्येचा आहे। कारण आपण म्हटल्यानंतर आपण जे सर्वसाधारण मंडळी आहोत जे मूर्तीपूजक आहोत, की आपण मूर्तीपूजक मंडळी जी आहोत ती मूर्ती म्हणजे देवळातल्या देवांच्या ज्या मूर्ती आहेत त्यांची पूजा करतात। काही लोक वनस्पतीची वगैरे पण पूजा करतात, कोण अग्नीची पूजा करतात, अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारे प्रत्येकजण पूजा करत आहे, करतात। आणि त्यामुळे खरा परमेश्वराची पूजा किंवा खरा परमेश्वर कसा आहे त्याबद्दल काही कळत नाही। त्याचं पहिलं कारण काय? पहिलं कारण असं आहे की परमेश्वरच स्वतःच अदृश्य आहे, अव्यक्त आहे, निराकार आहे, निर्गुण आहे, अजर आहे, अमर आहे, असीम आहे, असं त्याचं वर्णन आहे। म्हणजे प्रत्यक्ष काय नाही, काही कळत नाही। त्याच परमेश्वराचं वर्णन करायला वेद सुद्धा न इति म्हणजे असा नाही तो कसा आहे ते सांगता येत नाही त्यांना। कारण सोपं आहे, तुम्हाला तुमच्या झोपेचं वर्णन करायचं आहे, सांगा कसे झोपलं तुम्ही, जे झोपला त्यावेळेस तुम्हाला काय अनुभव येत होता, तुम्ही काय करत होता, ह्याचं वर्णन जर करायला सांगितलं कसं जमणार? ते जमू शकत नाही। कारण झोप म्हणजे झोप, दुसरं काय सांगणार? एवढं सांग, काय झोपेत काही कळत नव्हतं, काही होत नव्हतं, काही समजत नव्हतं, एवढंच। म्हणजे जसं झोप ही नेणीव स्वरूप आहे, मला लक्षात घ्या मी काय म्हटलं, तसा परमेश्वर हा नेणीव स्वरूप आहे। तिथे कसलाही आकार नाहीये, कसलाही रंग नाहीये, कसलाही रूप नाहीये, कसलाही गंध नाहीये, ते स्पर्श करावे अशी कसलीही वस्तू तिथे नाही। जी पंचमहातत्वातून जे निर्माण झालेल्या वस्तू आहेत त्या सगळ्या वस्तूंना आपण आपल्या पंच ज्ञानेंद्रियाने जाणू शकतो, परंतु परमेश्वर ही वस्तू अशी आहे की ह्या पंच ज्ञानेंद्रियांद्वारे जाणता येत नाही। मग आपण जे करतो ते काय करतो असा प्रश्न आहे ना। आपण आता परंपरेने जे पूजा अर्चा करत आलेलो आहोत लहानपणापासून, आपल्या वड वाढल्याने सुद्धा अगदी गावात जायला पाहिजे, लग्न आलं की गावी जातो की आपण देवीला पहिली पत्रिका द्यायला जातो, मग सीमेवरचा जो बसलेला असेल कोणते दगड ठेवलेला असतो त्याला आपण आमंत्रण देतो, तो येत नाही पण तो देतो आपण आमंत्रण। किती वेतोबा आणखी कोण नवीन नावं असतात, म्हणजे देव कमी पडतात आपल्या कोकणी माणसाला, तर देव कमीच पडतात।
की त्याला तो वेतोबा वितोबा सगळं आठवतं, मग कुलदेवता आठवते, सगळं आठवतं. जीवनविद्यासाठी ही सगळी कल्पना आहे. डोक्यावर हात मारून घेतली जर कोकणात जाऊन तुम्ही हे सांगायला लागले तर ते तुमच्या स्वतःच्या डोक्यात हात मारते, तुमच्या डोक्यात हात मारतील, काहीतरी करतील की हा कोण शाळा म्हणून तुमच्या डोकं दाबायला येतील. तर त्याला कळत नाही म्हटलं डोक्यावर हात मार, आम्ही काय करतो वेडे आहोत का, असं होतं ना. संतांनी फक्त माहिती असून सुद्धा लोकांना गोंजारलं, खरं सांगत नव्हते. कारण वेद काळापासून पुराण काळापासून ह्या सगळ्या गोष्टी चालत आलेल्या आहेत. जय श्रीरामचं काय झालं, कल्पना आहे, बाहेर बोलायचं तिथेच बोलतो. हे सगळं जे आहे परमेश्वर परमेश्वर म्हणताना परमेश्वराला रंगच नाहीये, परमेश्वराला रूपच नाहीये, परमेश्वराला कसला गाव नाहीये. तर काय परमेश्वर एका गावात बसणारा एवढा नाहीच आहे परमेश्वर. परमेश्वराला कोणत्या नावाने पुकारता येत नाहीये. कोणी सांगितलं, ज्ञानेश्वर माऊली सांगितलं, देवदेव म्हणून व्यक्त का फिरसी, निज देव नेणसी मुळी कोण. देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव, कोठे काही. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, अखंडित सेवा करा. कुठे भजा का सांगताय, आपण कुठे बसतो. सर्वसाधारणपणे आपण परंपरेने आपण आलो आहोत. तर परमेश्वर एक तर आपला वर बघतो आपण, उपरवाला म्हणतात तसं नाही ना, असं करतो असं करतो असं करतो, पण तो खरा परमेश्वर आपल्याला कोणालाच माहित नाहीये. कारण ते तो अरूप आहे. परमेश्वरी शक्ती अरूप आहे. जशी विजेची शक्ती आहे, तिला रूप नाहीये, रंग नाहीये, गंध नाहीये, तशी ती शक्ती आहे. नाही असं नाहीये, म्हणजे हे नाहीये हे नाही म्हणजे काय नास्तिक नाहीये जीवनविद्या. जीवनविद्या ही खरी आस्तिक आहे. कारण खरा परमेश्वर कसा आहे हे जीवनविद्या सांगते की असा परमेश्वर पण सर्वसाधारण लोकांच्या डोक्यावरून जातो. कारण आपण अशा पद्धतीने विचारच नाही केला की हा परमेश्वर असा असतो. गमत एका आपण गणपतीचं हे असतं, गणपती येतात तर एक आपल्या एका नामदारांची मुलगी तिकडे गेली, तिकडे सगळं आरती झाली, त्या उत्साहाने होती. ते तिला मोदक म्हणून ती मोदक खायला ती बघते गणपती, हा का नाही खात गणपती हो, अरे हा खोटा खाऊ शकत नाही म्हणे. ती लहान मुलगी सांगते, तिला कोण सांगितलं नाही, पण ती खरं तिचं बुद्धिवान आहे. ती की तो खात नाही, तो परमेश्वर कसा, मी खाते तो खात नाही. पण आपण वर्षानुवर्ष तो आपण 21 मोदक मोजून समोर ठेवतो, पण आपल्याला हे डोक्यात प्रकाश नाही पडणारे मूर्तीला आपण देव म्हणतो. लक्षात घ्या, म्हणजे किती आपल्याला अज्ञान आहे. हे अज्ञान जे आहे खरा परमेश्वर म्हणून म्हटलं परखडपणे. आज आपण हा विषय जर आणखी स्थूल अंगाने जर सांगायचं असेल तर तुम्ही बऱ्याच वेळा परमेश्वर ऐकलेला आहे वेगवेगळ्या पद्धतीने. पण खरा परमेश्वर जर परखडपणे समजून घ्यायचं असेल तर काय नाही ते पहिलं समजून घ्यायला पाहिजे. कारण आपण जे जे आहे म्हणतो ना ते काही नाहीये. सर्व धर्मातील, जगातील सर्व धर्मातील सर्व लोक देवा धर्माच्या नावाखाली बरंच काही करत असतात, पण त्यात देवही नसतो आणि धर्मही नसतो. लक्षात घ्या, पै महाराजांचे जे सिद्धांत आहेत ते एवढे छाती ठोकपणे सांगितलेले आहेत, ठणकावून सांगितलेले आहेत, पण जीवनवेदेतल्या लोकांनाही तो देव कळत नाही. मोठा जर आश्चर्य आहे. सद्गुरूंचे भक्त म्हणणाऱ्या लोकांना पण जर फटके दिल्याशिवाय कळणारच नाही. आपण ते कल्पनेतच आहे, आम्हाला माहिती, आम्हाला माहिती, आम्हाला माहिती. म्हणून परमेश्वर हा विषय कल्पनेच्या बाहेरचा आहे, बुद्धीच्या बाहेरचा आहे. तिथे प्रज्ञेची आवश्यकता आहे. परमेश्वर कळायला प्रज्ञाशक्ती हवी असते, आणि प्रज्ञाशक्तीसाठी मनन, श्रवण, वाचन, चिंतन, सद्गुरूंचं मार्गदर्शन, निजध्यास आणि साधना, या सगळ्या गोष्टी कळल्याशिवाय खरा परमेश्वर कळत नाही. आज जगामध्ये सगळे जण आपल्या कल्पनेतून परमेश्वराची पूजा करतात. मग तो गणपती असेल, बजरंगबली असेल,
श्री प्रभू रामचंद्र असतील, श्रीकृष्ण असेल, कोणतेही नाव घ्या, काली माता असेल किंवा नवला देवी वगैरे कुलदेवता आपल्याकडच्या सगळ्या, किंवा प्रत्येकाचं परत कोण असतं आपलं गोत्र, आपलं गोत्र आहे ना, प्रत्येकाचं गोत्र, तुमचं गोत्र काय, आमचं गोत्र काय, दोघांचं गोत्र सारखं सिद्धांत नाही करत. आधी गोत्रच माहित नसतं, मग विचारावर आपलं गोत्र काय, तर आपलं कोणतरी आजोबा आजी माव काय कधी लिहून ठेवलेलं असतं, कुठेतरी करतं, हा जमतच नाही. म्हणजे आमच्या वडिलांचं सांगतो, आमच्या वडील बरेच दिवस गोत्र म्हणजे दुसरं कोणतं एका ऋषी नंतर एक बरं, अरे आपले हे गोत्र नाही, जमदाती गोत्र आहे, झालं आपले इतके दिवस आम्ही बंदच गोत्र समजावतो. म्हणजे हा सगळ्या कल्पना आहेत आणि त्या कल्पनेतून आपण परमेश्वरी शक्तीची पूजा करतो. आपण शहाणे आहोत की वेडे आहोत? विचार करा की जगातील सर्व धर्मातील सर्व लोक तुम्ही जेव्हा ठणकावून सांगतात ते अनुभवाच्या जेव्हा सांगतायत. पण कोणी निराकार म्हणणारा नाही, पण तो निराकार म्हणजे कसा आहे ते कळत नाहीये. कारण आहे निराकार, बरोबर आहे. म्हणून परमेश्वराचं वर्णन करता येत नाही, कारण दृश्य वस्तूचं वर्णन करता येतं. कारण दृश्य वस्तूचं वर्णन करताना दुसऱ्या वस्तूचा त्याचा संबंध जोडता येतो. वर्णन म्हणजे शब्दाने वर्णन करायचं असतं. म्हणजे काय, साधी गोष्ट सांगतो. तुमच्या समोर एक चौकोनी सफेद तुकडा ठेवलेले आहे, 4-5 तुकडे ते समोर ठेवलेले, त्याचं वर्णन करा म्हणा, तर आपण काय म्हणणार, तो सफेद आहे ना, सफेद तांदळासारखं सफेद आहे, चौकोनी आहे, पण चौकोन आकार दिसतो, तो गुळासारखा गोड आहे. मग तो एवढं कळत, आता लहान मुलाला एवढं वर्णन केलं तर ते समजेल का? त्याला नाही समज, तो आणखी विचार, मग तो पण जिभेवर ठेवणे कळेल. प्रत्यक्ष अनुभवाला कळेल ही साखर आहे, साखरेचं वर्णन. वर्णन करताना आपल्याला दुसऱ्या वस्तूचा आधार घ्यावा लागतो. हा रंग असा आहे, याचं रूप असं आहे, याचं गुण असं आहे, याचं वजन असं आहे. हे दृश्य जगताशी संबंधित आपण वर्णन करू शकतो. आणि दृश्य जगताशी संबंध केल्यामुळे पंच ज्ञानेंद्रियाच्या द्वारे ज्या गोष्टी आपण जाणतो तेवढंच करू शकतो, बाकीचं आपण वर्णनच करू शकत. म्हणून झोपेचं वर्णन करू शकत नाही. माणूस मेला म्हणजे काय ह्याचंही वर्णन करू शकत नाही आपण, कारण तो नेणीवेत गेला एवढंच सांगतो. पुढे कुठे गेला माहित नाही. आपण म्हणतो पूर्व पुढेचा जन्म आहे, ह्याचा जन्म आहे. कोणी विचार दाखवा, कोण कोण आले जन्माला, परत समोर दाखवा, माहित नाही. कारण हे सगळं नेणीवेचं कार्य आणि तेच परमेश्वराचं कार्य. परमेश्वर आपण जेव्हा म्हणतो ते नेणीव स्वरूप आहे, संपूर्ण नेणी स्वरूप. आणि म्हणून अशा ह्या परमेश्वराचं वर्णन वेदांत सुद्धा करता नाही आलं आणि कोणत्याही धर्माला त्याचं वर्णन करता आलं नाही. त्यांनी फक्त एक एक गुण उचलले आणि त्या गुणाप्रमाणे ते सांगण्याचा प्रयत्न केला. पण तरी सुद्धा हा परमेश्वर आहे सगळेजण म्हणतायत, पण तो नेमका कसा आहे, त्याची पूजा करायची म्हणजे नेमकं काय करायचं, त्याच्याशी आपला संबंध कसा आहे, त्याचे संबंध आपला आहे की आपण जोडायचं आहे, हे सगळं सर्वसाधारण माणसाच्या कल्पनेच्या पलीकडे असल्यामुळे परंपरेने आपल्याला जे शिकवलं ते आपण वाढवडिलांपासून आतापर्यंत सगळं शिकत आलेलो आहोत. मग तुम्ही म्हणाल असं असेल तर मग दिसत नाही तर आहे की नाही, तुम्ही म्हणतात आहे म्हणता, पण तू कशावर आहे म्हणता, असाही प्रश्न येतो ना. जी वस्तू दिसतच नाही, सांगताच येत नाही, जिला तिचं वर्णनच करता येत नाही, मग ती असते तरी असली म्हणजे आहे तरी कशावरून. तर संत किंवा सद्गुरू सांगतात ते आहेच म्हणून ते खरे असतील का, त्याला माहिती आहेच, पण तिचं वर्णन करता येत नाही. जसं बाकीच्या वस्तूचं वर्णन करता येतं तसं त्या शक्तीचं वर्णन करता येत नाही. साधे विजेच्या शक्तीचं आपण वर्णन करू शकत नाही. आपल्या घरामध्ये वीज अगदी लहानपणापासून येते, ट्यूबलाईट पेटते, पंखे चालतात, सगळे. तर विजेच्या शक्तीचं वर्णन करा नाही जमणार. आता अगदी संशोधन करून एवढे व्होल्टेजची वीज आहे, एवढे वॅट्स म्हणजे व्होल्टेज वॅट्स निर्णय उपकरणं लावून आपण सांगू शकतो. एवढं आहे, शॉक लागतो सांगू शकतो, शॉक लागला असेल तर. बाकी काय सांगता येत नाही शक्तीचं वर्णन, कारण ती डोळ्याला दिसत नाहीये. तिचा परिणाम सांगू शकतो. विजेच्या शक्तीचा परिणाम आहे म्हणून विजेची शक्ती आहे. शक्ती आहे. वीज नसेल तर पंखा चालला नसता, माईक चालला नसता, लाईट पेटले नसते. म्हणजे ती शक्ती आहे, तिचा परिणाम आहे, पण ती दाखवता येत नाही, सांगता येत नाही, वर्णन करता येत नाही, काहीच नाही. तशीच परमेश्वरी शक्ती आहे
आणि ही विश्व म्हणजे ह्या परमेश्वरी शक्तीचा परिणाम आहे. आपण सर्व, आपल्या सकट हे सर्व जग आहे ते म्हणजे ती शक्ती आहे म्हणून आपण आहोत. हे पहिलं सिद्धांत आपल्या लक्षात घ्यायला पाहिजे. आता त्या ऋषीमुनींनी किती चिंतन केल्याचं देव जाणे. त्यांनी अगोदर पावसाला एक देव म्हटलं होतं, पावसाला वरुण देवता म्हणायचे, सूर्याला सूर्य देवता म्हणायचे. पूर्वीच्याकडे वेदा काळामध्ये तशा ऋचा होती, बरेच स्तोत्र होते, श्लोक होते की पावसासाठी, सूर्यासाठी किंवा नदीसाठी, समुद्रासाठी समुद्र देवता, नदी देवता, हे सगळं डोंगर देवता व्हायची झाली मध्ये कोणाच्या डोक्यात शिरलं. म्हणजे सगळीकडे ती शक्ती आहे हे त्याला बोध होत होता. पण डोंगर म्हणजेच परमेश्वर सांगता येत नव्हतं, वीज म्हणजेच परमेश्वर सांगता येत नव्हतं, अग्नी म्हणजेच परमेश्वर बोलता येत नव्हतं, कारण त्याला पण लिमिटेशन येत होती. लक्षात घ्या, एकदा परमेश्वर म्हटल्यानंतर ह्या परमेश्वरी शक्तीतून सगळं विश्व निर्माण झालंय. कोणतीही एक वस्तू त्या शक्तीशिवाय जन्माला येऊ शकत नाही आणि मृत्यू त्या शक्तीचा म्हणजे जे रूप आहे त्या रूपाचा मृत्यू सुद्धा त्या शक्तीशिवाय होऊ शकत नाही. इतकं ते शक्तीचा आणि आपला अनन्य संबंध आहे. आपला जन्म, आपलं जीवन आणि आपला मृत्यू ह्या सगळ्याला आधार ही शक्ती आहे. ही शक्ती आहे म्हणून प्रत्येकाचं जीवन चाललेलं आहे आणि हे परिणाम आहे. म्हणून परमेश्वर आहेच हे संत जे सांगतात त्यासाठी सांगतात. म्हणजे परमेश्वर आहे, परमेश्वर नाही असं नाही, पण आपण जसा समजतो तसा तो नाही. आपण जशी कल्पना करतो तसा परमेश्वर नाही. म्हणून कल्पना बाजूला करावी लागते. म्हणून परमेश्वर हा विषय समजण्यासाठी आतापर्यंत आपण जो परमेश्वर पूजा अर्चा केलेली आहे, मला आठवतं महाराजांनी पहिल्यांदा विषय म्हटला त्यावेळेस मी महाशिवरात्रीचा चांगला कडक उपवास करायचो. कडक उपवास सकाळी बेल दादर बेल घेऊन जायचा, 2000 बेल आणि ते पुस्तक 2000 एक 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 एक. एवढ्या वर्षानंतर मला शोध लागला म्हणजे एका साध्या माणसाने सांगितलं, अरे पुराणात शंकराला बेल व्हायचा म्हणजे त्याचा अर्थ सांगितला. बेल व्हायचा म्हणजे बेलाची, शंकराला बेल आवडतो ना, मग बेलाची झाडं लावा. आपण काय करतो, ते बेल तोडतो आणि त्या पिंडीवर टाकत बसतो. म्हणजे लक्षात आलं ज्ञान कुठे आणि आपण काय करतो, परमेश्वर कुठे आणि आपण कुठे बघतो. हा जो बोध आहे हे आपल्याला व्यवस्थित कळलं पाहिजे. हे व्यवस्थित कळत नाहीये. म्हणून आधी परमेश्वर आहेच. का आहे, आपण आहोत म्हणून परमेश्वर आहे. आपलं जे अस्तित्व आहे ते कारण परमेश्वरामुळे आपलं अस्तित्व आहे. आपण एक वेळ निघून जाऊ, परमेश्वर अस्तित्व सतत आहे. आपण रूपाने जे आपण आहोत ते आपण बदलतोच आहोत. आपण 5 वर्षाचे, 10 वर्षाचे, 50 वर्षाचे, 60 वर्षाचे आपलं रूप बदलत चाललंय. एकदा बदलता सगळं गुल होऊन जाईल, कळत नाही कुठे गेलं. पण परमेश्वर शक्ती आहे. हे जर आपल्याला लक्षात आलं की शक्ती आहे आणि परमेश्वर म्हणजे काय नाहीये. परमेश्वर म्हणजे मूर्ती म्हणजे परमेश्वर नव्हे. हे पहिलं वाक्य. मूर्ती, कोणतीही मूर्ती, मग तुम्ही जय श्रीराम म्हणा की जय श्रीकृष्ण म्हणा, मग ह्या मूर्तीसाठी लोकांची डोकी फोडतायत. एवढी माणसं मेली बाबरी मस्जिद तोडताना परमेश्वराच्या नावाखाली. लक्षात घ्या, परमेश्वराच्या नावाखाली दुसऱ्या धर्म, तिसऱ्या धर्माच्या लोकांच्या भावना तोडवल्या. आपण आपल्या भावनेच्या दुकान घेतल्या. औरंगजेबाने तेच केलं, आपण तेच करतो आहोत. परमेश्वर आहे. आपण सुंदर देऊळ बांधलं, छान केलं, चांगली कलाकृती केली, सगळं चांगलं केलं, पण खरा परमेश्वर नाही कळला. लक्षात घ्या, परखडपणे हा जर विषय समजून घ्यायचा असेल तर आपल्या आतापर्यंतच्या ज्या श्रद्धा आहेत, भावना आहेत, ठाणे चुराला माणूस कोण काय बोलतो बाहेर येऊन दाखव सांगतो. बाहेर येऊन बोलू शकत नाही आपण. का नाही बोलू शकत? कारण लोकांना ज्ञान नको आहे, त्यांना अज्ञानात सुखात राहायचंय. लक्षात घ्या, कारण हा विषय समजणं म्हणजे परमेश्वर हा विषय परखडपणे समजला पाहिजे. त्यावेळेला माणूस खऱ्या अर्थाने जीवनाकडे परखडपणे पाहू शकतो. पै महाराज तशा पद्धतीने जीवनाकडे परखडपणे पाहिजे. ते कसल्याच वाईट अंधश्रद्धेमध्ये किंवा कर्मकांडामध्ये कशामध्येही ते अडकले नाही. आणि त्यांनी कधीही आपल्याला सांगितलं नाही तुम्ही उपास करा, दत्तवैक्याला करा,
कुठेतरी काशी यात्रेला जा, कुठेतरी पंढरपूरला जा, स्वतः जाऊन आलेले आहेत ते. पूर्वी व्हायचं, पूर्वी भरपूर जायचे, काळ सगळं 10-11 बसेस जायच्या. एक पद्धत होती त्यावेळेची. पण काही काळानंतर ते कोणालाही स्वतःहून कधी सांगितलं नाही आम्ही जायचं तुम्ही जा, कधी नाही बोलले. उलट ते म्हणाले अरे पंढरपूरला तुम्ही एकादशीची दिवशी एवढ्या गर्दीने जाता, तो काय तुमचा विठोबा काय बाकीच्या दिवशी रजेवर जातो का, त्या दिवशी तुम्ही जाताय? किंवा इतर दिवशी आला की तो म्हणणं आता नाही मी बघणार. तुम्ही कोणत्याही दिवशी जा तर तो बघतच नसतो. हे फार लोकांना लागतं, कारण हे खरं ज्ञान आहे ना, हे कळत नाही. आणि कळत नाही म्हणून परमेश्वराच्या बद्दलचं अज्ञान आपल्या जीवनात वाढत वाढत जातं. आणि तिथे आपल्याला जे जीवन जगायचं कसं आहे, सुंदरपणे कसं जीवन जगलं पाहिजे हे आपल्याला कळत नाही, लक्षात घ्या. म्हणून कोणताही उपास तपास करायची गरज नाही. उपास करून देव मिळत नाही, स्पष्ट सांगितलं. उपास करून शरीराला तुम्हाला त्रास होतोय बाबा जरासं, बरं रोज भरपूर खात्यामुळे एक दिवस उपास केलाय, हरकत नाही. काही लोक म्हणजे मनाला संयम येतो वगैरे सगळ्या मोठ्या मोठ्या गोष्टी सांगतात. पण उपास करणारे म्हणजे जे बिचारे अर्धपोटी ते नेहमी उपास करतात रस्त्यावर, मग त्याच्यावर परमेश्वर किती प्रसन्न झाला पाहिजे, त्यांच्या मनाचा संयम किती वाढला पाहिजे. त्याला जरा हट करायचं, तुम्हाला फाटकर मारेल बघा, म्हणजे संयम आहे की नाही ते कळेल तुम्हाला. घरी बसला तरी तुम्ही त्याला हटजोड करा बघा, तो कसा तुमच्यावर सूट करेल लगेच. संयम वगैरे ते नावापुरती असतो, खरं म्हणजे आपण अंधश्रद्धेतून कल्पनेतून हे उपास तपास व्रतवैकल्य तीर्थयात्रा कुलदेवता ह्या मागे आपला बराच वेळ घालवत असतो. आणि त्या बराच वेळ घालवण्यातून आपण आपला पैसाही खर्च करतो, आपला वेळही खर्च करतो आणि आपलं समाधानही गमावून बसतो. थोडं समाधान मिळतं नाही असं नाही, मनाचं अरे वा आता कुलदेवतेचं दर्शन झालं, बरं झालं, सगळं झालं. थोडं दिवसात परत काय कटकट सुरू झाली, बापरे कुलदेवतेचा हे झाला तर परत कशाला कटकट सुरू झाली. कुलदेवते प्रसाद झाला मी सगळी कटकट केली पाहिजे असं म्हणतो ना आपण, पण नाही, संकट आली किंवा एखाद्याला मूल हवंय किंवा एखाद्याला काहीतरी नोकरी हवी म्हणून जातात आणि मिळत नाही. मग काय झालं, अजून कुलदेवता प्रसाद आहे, मग परत जागा जातात. मग तो आहे बसलाय परत, चला आता हे असं असं करा, असं नाही करता आता तसं. तो आपले मार्ग सांगत बसतो, ह्याला होईल की न होईल, निसर्ग नियमामुळे होईल त्या होईल. कुलदेवता मूल आणून देत नाही, कुलदेवता नोकरी आणून देत नाही, कुलदेवता काय, कुलदेवता असं हे प्रकरण काहीच नाहीये. म्हणून परमेश्वर नाही म्हटलं तर ती मूर्ती नाही, व्यक्ती नाही. कोणती व्यक्ती ही परमेश्वर नाही. परमेश्वर म्हणजे काय कळलं मी काय म्हणतो तर कळलं. कोणती व्यक्ती परमेश्वरी शक्ती नाही, परमेश्वरी नाही. तिसरं म्हणजे शक्ती, म्हणजे विजेची शक्ती किंवा वाफेची शक्ती किंवा डिझेल शक्ती, ह्याच्या सौर शक्ती, या शक्ती म्हणतात, ती सुद्धा परमेश्वर नाही. मग परमेश्वर कसा आहे, आनंद हे त्याचं स्वरूप आहे, जाणीव त्याचे रूप आहे आणि शक्ती हा त्याचा गाभा आहे. म्हणजे ती शक्ती आहे, पण ह्या सर्वसाधारण शक्तीपेक्षा ती जाणणारी शक्ती आहे, हा फरक आहे. विजेची शक्ती जाणत नाही काहीच, नेहमीपूर्वक नियमाने ती काय परिणाम देते. स्वतः विजेची शक्ती बल्ब बनवत नाही, स्वतः विजेची शक्ती पंखा बनवत नाही. त्या विजेच्या शक्तीला निर्माण ती स्वतःहून काही नियम निर्माण झाले, नियमाप्रमाणे काही गोष्टी घडल्या तर ती निर्माण होते, पण ती स्वतः निर्माण झाली असं होत नाही. काही ते नियम निसर्गामध्ये जे नियम होतात त्याच्यातून ती विजेची शक्ती निर्माण होते. माणसाने ते शोध लावले आणि मग ती बॅटरीमध्ये ती विजेची शक्ती कशी निर्माण व्हायची, कशी साठवायची हे माणसाला कळलं. आणि त्या विजेच्या शक्तीवर आज गाड्या चालतायत किंवा त्याच विजेची शक्ती पंखे सगळं जे चालतंय वेगळ्या वेगळ्या पद्धतीने, ते नियम आपल्याला लक्षात आले पाहिजेत. आणि त्या नियमाप्रमाणे इतर शक्तींना कंट्रोल करता येतं. आता नेहमीच कंट्रोल करतात. आता गॅसची शक्ती आहे, वर्षात गॅस फुटला तर त्या शक्तीचा वाईट परिणाम केवढा होतो, अख्खा बिल्डिंग कोसळू शकते, माणसं मरतात, सगळं प्रचंड शक्ती आहे ती. पण दिसायला आपल्याला वाटतं रोज आपण कटकट लावतो आणि बत्ती गॅसचा बऱ्या 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 म्हणतो, पण तो बरोबर बंद केला पाहिजे, बरोबर सगळं केलं पाहिजे, त्या काळजी आपल्याला घेतलाच पाहिजे. नाही तर तो लिकेज झाला तर काही खरं नाही त्याचं. म्हणून अशा ह्या ज्या शक्ती आहेत, ह्या शक्तीपेक्षा ती अलौकिक अशी शक्ती आहे की ज्या शक्तीतून हे सगळं विश्व निर्माण झालंय,
ज्या शक्तीतून हे सर्व छोट्या मोठ्या शक्ती निर्माण झालेल्या आहेत, ज्या शक्तीतून चर आणि अचर निर्माण झालेले आहे, म्हणजे सर्वांचं मूळ आणि सर्वांचा निर्माता किंवा निर्माती अशी जी आहे त्याला शक्ती म्हणतात. त्याला म्हणून आदिमाया असा शब्द, म्हणजे आदिमाया म्हटलं की पण गोंधळ होतो. ती मूळ शक्ती आहे, मूळ स्त्रोत आहे, म्हणून त्याला स्वरूप असा शब्द वापरतात. संत त्याला स्वरूप म्हणतात. वेदामध्ये त्याला ब्रह्म म्हटलंय. परब्रह्म, ब्रह्म हे शब्द जे आहेत, परमात्मा, आत्मा, हे सगळे शब्द एकाच शक्तीला संबोधलेले आहेत. एकच शक्ती आहे आणि त्या शक्तीशिवाय जगात तिच्यासारखी दुसरी शक्ती नाही, एकच एक आहे. म्हणून परमेश्वर एक आहे म्हणतात. सगळ्या धर्मात म्हणतात, प्रत्येक धर्मात अनंत आहे म्हणतात. आपल्या धर्मात पण एकच आहे म्हटलंय. आपण हिंदू धर्म म्हणून म्हणतो ते परमेश्वर एकच म्हणतात. मग हे देवता कुठून आल्या? अवतार आले. म्हणजे कसं असतं, दिसत नाही ना, मग सगळं दाखवतो. खेळणी कशी असतात, मुलांना खेळणी खेळायला लागतात ना, ते हे खेळते मन रमलं पाहिजे. न दिसणाऱ्या परमेश्वरी पूजा कशी करायची असं जेव्हा ऋषी मुनींना त्यावेळेच्या लोकांनी विचारलं, तुम्ही म्हणता परमेश्वरा मान्य आम्हाला, पण तुम्ही म्हणता मूर्ती, त्याने मूर्त्या निर्माण केल्या म्हणून तिथे पुराणं निर्माण झाली. मग विष्णू पुराण आलं, कृष्ण पुराण आलं, गणेश पुराण आलं, गरुड पुराण आलं, अशी अनेक पुराणं कोणी केली? व्यास महर्षीने केली. ज्यांनी भगवद्गीता लिहिली, महाभारत लिहिलं, भागवत लिहिलं, त्याच व्यास महर्षींनी पुराण पण लिहून दिलं आणि सगळ्या जगात मोठा गोंधळ घालून टाकला. व्यास महर्षी म्हणजे चिरंजीवांपैकी एक आहे म्हणतात. ते चिरंजीव काकांचं ज्ञान अजूनपर्यंत आपल्याकडे आपण घेतो. हे सगळं ज्ञान आहे जे परमार्थाचं, ते व्यास महर्षींच्या द्वारे मिळालेलं आहे. हे वेदाचे जे भाग केले ते व्यास महर्षीने केले. म्हणजे किती ज्ञानी माणूस आहे असं नाही. आपल्यासारखं सर्वत्र माणूस आपल्याला त्यांनी काय काय केलं, एवढी पुराण आलेलं. आता आपण एक पुस्तक वाचायला गेलो ना, 2 दिवसात संपणार नाही आणि आधी काय सांगतात ते समजणार नाही. मग ते 10 दिवस तुम्ही 15 दिवस 20 दिवस बसले एका जागी आणि वाचलं तर एक पुस्तक नाही. असे अनेक पुराण आहेत. ते महाभारत पण एवढं मोठं आहे. मग ती भगवद्गीता त्याच्या आहे एवढा छोटासा भाग, पण ती समजायला कठीण आहे. म्हणजे एवढा अभ्यास ज्यांनी केलेला आहे त्यांच्या मनात लोकांना करुणा आली म्हणून त्यांनी पुराणं लिहिली. की लोकांनी त्या आकारात जरी बसले आणि त्यांची पूजा केली तर परमेश्वराबद्दल त्यांना काहीतरी कळेल असं वाटलं. पण तिथेच मोठा गोंधळ झाला. तिथेच लोक कर्मकांडात अडकले. गणपतीला दुर्वास पाहिजे, शंकराला बेलच हवा, कृष्णाला तुळसच हवी. ह्याला येऊन कोणी सांगितलं? कोणी सांगितलं नाही. पुराणात व्यास महर्षीने लिहिलं असेल. आता मी काय पुराण वाचली नाही, पण सांगतो लोक कशी घेतात. कृष्णाला तुळस हवी म्हणजे घरोघरी तुळस लावा हे समजलं नाही. मग कशी सांगते, तुळस तोडायला लागले लोक. तोडून होती ती पण नाश करायला लागली. बेल होते तर बेलाची झाडे संपवायला लागली. लक्षात घ्या, वडाची पूजा करायला वडच तोडून घरात आणून पूजा करायला आपण 7 जन्म पाहिजे म्हणतात. त्याचा विचार त्याचा जन्म तो पण घालत. म्हणून आपली पूजा आपण जी कल्पनेतून करतो ती सगळी काल्पनिक पूजा असते आणि खरा परमेश्वर जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आपल्या जीवनात नेहमीच गोंधळ निर्माण होतो. म्हणून परमेश्वराचा पहिला भाग, परमेश्वर अरूप आहे, अदृश्य आहे, अव्यक्त आहे. त्याचं कसल्याही पदाने खरं वर्णन करता येत नाही. पण त्याला प्रज्ञाशक्ती जागृत झाल्यानंतर त्याचा अनुभव यायला लागतो. तो आहे, एवढंच आहे. म्हणजे कसा वगैरे परत सांगता येत नाही, पण तो आहे, त्याचं अस्तित्व कळतं. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी आहे की जे 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 निर्माण झालेलं आहे ते सर्व त्या परमेश्वरी शक्तीतून विशिष्ट नियमाने निर्माण झालेलं आहे. निर्मितीसाठी विशिष्ट नियम कार्यरत झाले. त्या नियम ते कार्यरत झाले की ती निर्मिती होते. म्हणजे सगळं निर्माण, अगदी तुम्ही पशु पक्षी जे जे निर्माण झाले ते विशिष्ट नियमाने चालले. तिथे जन्म आला, काही काळ जीवन आलं आणि काही काळ मृत्यू आला. आता त्याचा पिरियड पण कमी जास्त प्रत्येकाच्या ठिकाणी सुद्धा त्याचे वेगवेगळे नियम आहेत. परत तिसरा गोष्ट अशी आहे की परमेश्वर कोणाच्याही जीवनात ढवळाढवळ करत नाही. तो कृपाही करत नाही, कोपही करत नाही.
तो न्यायही देत नाही, अन्यायही करत नाही. तो निष्ठुर पण नाही, तो दयाळू पण नाही. आपण हे त्याच्यात उलट समजतो. परमेश्वर कृपाळू आहे, परमेश्वर न्यायी आहे म्हणतो ना. परमेश्वर कृपावंत, आपण म्हणतो ते कृपावंत असं म्हणतो. ही आपली भावना आपण करतो, पण खरी वस्तुस्थिती परमेश्वर अशा भावनेने ओसरलेला नाही. ती मूळ शक्ती आहे, त्याचं वर्णन करतो. म्हणून तिसरी गोष्ट आहे, परमेश्वर मनुष्याच्या जीवनात कसल्याही प्रकारची ढवळढवळ करत नाही. तो कृपा पण करत नाही, कोपही करत नाही. मग हे जीवनात असं का होतं? पण त्याला कारण मनुष्य स्वतःच आहे. तो इतरांचं ढवळाढवळ आपल्या जीवनात करून घेतो किंवा तो दुसऱ्यांच्या जीवनात ढवळाढवळ करतो. आपण त्याला म्हणतो नाक खुपसतो. तुम्ही नाक खुपसतो. कोणते असे कपडे घालायचे नाहीत असं म्हणणारे लोक आहेत ना. तुम्हाला लगेच कोणते असले कपडे घालता तुम्ही, किंवा असं काय करायचं नाही असं प्रत्येकाच्या डोक्यात काय काय येतं. मी ढवळाढवळ समोरच्या माणूस त्याला बरं वाटत घालू दे, त्याला बरं वाटत नको घालू दे. हे जे सगळं जे आहे ते आपण आपलं म्हणणं दुसऱ्यावर जेव्हा लादायला लादतो आणि त्या लादल्याप्रमाणे आपल्याला जर अनुकूल किंवा प्रतिकूल परिणाम मिळतो, त्याच्यातून सुख दुःख निर्माण झालं. परमेश्वर निर्माण केलेलं नाही, सुख दुःख आपण निर्माण करतो आपल्या भावनेतून, आपल्या धारणेतून, जे लहानपणापासून आपले जे संस्कार मिळतात त्याच्यातून. लक्षात घ्या की इथे लहानपणापासून जर मुस्लिम धर्मियांमध्ये तो बुरखा घालायची सवय जर मुलांना, तर ती मोठी झाल्यावर ती सवय लागते, त्यांना सहज वाटते. ठीक आहे, मोठी जबरदस्ती झाली असं वाटत नाही त्यांना. बघा तुम्ही हौसेने घालत असतात, हौसेने त्याचा रंग बेरंगी काहीतरी आणि ती झालं विलं लावलेली असते त्याच्यावर. आपण म्हणतो कशा रे बिचारा मुली, आपण कशाला नाक खुपसायला जातो त्याच्यात. लक्षात घ्या मी काय म्हणतो. म्हणजे चांगला आणि वाईट ह्या वेगळ्या पद्धतीने बघतात. आपल्याकडे आपण ज्या ज्या पद्धतीने आपल्या जीवनाकडे बघताना, आपल्या धर्मीय लोकांकडे आपण पाहताना, दुसरे लोक जर काय बोलायला लागले आपण म्हणतो आपण ह्या उगीच आपल्या धर्मावर हे करतो, असं करून आपल्या भावना दुखावतो. म्हणून परमेश्वर हा विषय इतका व्यवस्थितपणे समजून घेतला पाहिजे की आणि परखडपणे काय नाही ते कळलं पाहिजे. म्हणजे आता तुम्ही मूर्ती पूजा करता तर मूर्ती म्हणजे परमेश्वर आपण पूजा करतो म्हणजे नेमकं काय करतो हे समजून घ्या. पूजा करू नका असं मी म्हणत नाही. म्हणजे मी म्हणत म्हणजे जीवन उद्या म्हणत, माझं काय म्हणणं नाही, जीवनकथेचं म्हणणं आहे, पै महाराजांचं म्हणणं आहे की परमेश्वर हा मूर्ती नाही, व्यक्ती नाही, नुसती शक्ती नाही, तर परमेश्वर म्हणजे अनंत चैतन्याचा विराट सागर आहे. चैतन्याचा विराट सागर सांगतो. चैतन्य स्वरूप म्हणजे आहे ते चैतन्य स्वरूप आहे. आणि हे चैतन्य स्वरूप आनंद स्वरूप आहे, जाणीव रूपाने प्रगट आहे. जाणीव त्याचे रूप म्हणजे काय, प्रगट होतं, व्यक्त होतं. म्हणजे अनंत स्वरूप असलेला परमेश्वर हा जाणीव रूपाने व्यक्त आहे. आणि त्या ठिकाणी शक्ती आहे. जिथे जिथे तो प्रगट होतो विशिष्ट शक्ती तिथे प्रगट होते. त्या विशिष्ट शक्तीचं जीवन होतं. म्हणून मनुष्य, पशु, पक्षी हे जे सगळे आपण प्रगट होतात त्या सगळ्यांना आनंदाचा वेध आहे. प्रत्येकाला आनंद हवा आहे. तो किडा असला तरी त्याला आनंद हवा असतो, त्याचा आनंद वेगळा असेल. डुक्कर असेल डुकराचा आनंद वेगळा, कुत्रा असेल तर कुत्राचा आनंद वेगळा. सगळ्यांना आनंद हवा आहे, पण प्रत्येकाचा आनंद भोग घेण्याची पद्धत वेगळे. मनुष्याचा आनंद वेगळा. तुम्ही डुकराला काय हो आनंद, त्याचा आनंद आहे, तुला तू नागपूरची गरज नाही. कळलं ना गोष्ट सांगतो, लक्षात घ्या. एकदा ना शिर्डीला साई चरित्रातली गोष्ट आहे. हेमाड पंत, ज्याने साई चरित्र त्यांना हेमाड पंत आम्ही पूर्वीचा एक हेमाद्री म्हणून मोठे बुद्धिमान माणूस होऊन गेला. पण तो स्वतःची सत्ता खूप गाजवते, सगळ्यांना दाबण्याचा प्रयत्न करा म्हणून त्याला आहे. तर ही जे चौघं मोठमोठे शिकलेली माणसं होती, साईबाबांचे भक्त होते आणि त्यांचं असं चाललं होतं, हे असं पाहिजे तसं पाहिजे. त्याच्यामध्ये सगळं वादविवाद चालला होता. आणि मग चला आता साईबाबा विचारूया. असतात तर हुशार होती पण त्यावेळी बुद्धिवान होती. सकाळची वेळ होती आणि साईबाबांकडे काय म्हटलं, काय हेमाड पंत. साईबाबांना आधी त्याला ठोकू दिलं, तू हेमाड पंतच म्हणून. ज्यांनी साईच्या लिहिलं त्यांचं नाव दाभोळकर.
तर ते विचारलं, तर ते म्हणाले बघ तिथे डुक्कर त्या चिखलामध्ये असा सुरसुर करत बसला बघ, डुकराला कशाचा आनंद आहे बघ. पण त्याच्यातून त्याला परमिशन मिळतो का माहित नाही. पण तुम्ही मात्र कशात आनंद घेतात, कशाला हे वाद तो वाद करताय. तुम्हाला काय हवं तेच व्यवस्थित घ्या आणि आनंदात राहा ना. तुझं माझं तर भांडण करतायत म्हणून त्यांना ते हेमाडपंत म्हणाले. म्हणजे ते म्हणतात त्या डुकराच्या जीवेला कसली गोडी आहे बघा. तशी तो प्रत्येक माणसाला अशी गोडी असतो, तिथं वादविवाद घालत बसतो, वादविवाद घालायची गरज नाही असं त्यांना म्हणायचं. म्हणजे हा जो परमेश्वर विषय आहे तो जेव्हा लोकांना कळत नाही तो आमचा परमेश्वर खरा तुमचा खोटा हाही वाद आहे भरपूर. अगदी पूर्वीपासून अनेक धर्मातले अनेक लोक. असंही झालं होतं. एक मोठे हुशार माणूस आहे टिळक, म्हणजे आपले लोकांनी टिळक नाही, त्यांचं नाव विसरलं. ते जे टिळक होते त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला, पण अत्यंत हुशार. त्यांनी त्या पादरी बरोबर चर्चा केली, हे केली आणि त्याने अगदी ब्राह्मण माणूस आणि त्याने खूप त्या काळात समाजामध्ये मोठं हे केलं. पण त्यांनी एकनिष्ठपणे मी ख्रिस्ताचा अनुयायी आहे म्हणून म्हणाले, मला ख्रिस्त आवडला काही असेल. त्यांच्या मिसेस नव्हत्या जात, कारण त्या परंपराने हिंदू सगळे आजूबाजूला त्या काळाचा फार वर्षापूर्वीचा काळ, मी आताचा काळ सांगत नाही. तर मग त्यांच्यासाठी वेगळी भांडी असायची या बाईच्या, का घरात एकच राहायचे, नवराच तिचा ना, पण तो ख्रिश्चन झाला, त्याच्या भांड्याची नाही घ्यायची, द्यायची तिकडे काय. एकदा तिथं काय बरं तब्येत बरी नव्हती वगैरे, तर ते मला बरं नाही काय नाही केलं. बघ तू माझ्या ख्रिस्ताकडे आली असतीस तर तुला बरं वाटलं असतं. म्हणजे बघा एवढा माणूस हुशार आहे माणूस. तर नाव जरा माझ्या लक्षात नाही, पहिलं नाव टिळक आहे त्यांचं, दुसरं नाव इतिहासातल्या लक्षात की अतिशय विद्वान असलेल्या माणसाला सुद्धा परमेश्वर कळतोच असं नाही, हे लक्षात नाही. ते प्रज्ञान जागृत व्हावी लागते. संतांना जे कळलंय ते सर्वसाधारण माणसाला कळत नाही. आपल्याला कळत नाही म्हणजे आपण एवढे विद्वान पण नाही की बुद्धिवान पण नाही की आपल्याकडे प्रज्ञा पण नाही, पण आपल्याकडे सद्गुरू आहे म्हणून ते जरा बरं आहे. कळलं ना. म्हणजे हे जे आपण बोलू शकतो ते त्या सद्गुरूच्या ज्ञानाच्या दिशेवर सांगतो आपण की हे नेमकं काय. आणि पण हे तुम्ही बाहेर नाही बोलायचं, परत लक्षात ठेवा. हे आपल्याला समजून घेण्यासाठी बोलतो आपण. नेमका परमेश्वर कसा आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. बाहेर काढल्यामुळे लोकांना कळणारच नाही. तुम्ही म्हणते काहीतरी वेळावसारखं बोलताय, कारण त्यांना ज्ञानाचं महत्व नाहीये. त्याला त्यांच्या भावना त्यांचं त्यांनी परंपरेने जोपासलाय ते, आणि ते जोपासलं ते चांगलं आहे म्हणून आपण ते गपचूपच बसावं. पण हा परमेश्वर आपला मूर्ती नाहीये, व्यक्ती नाहीये, ते नुसती शक्ती नाही, साधी सुधी शक्ती म्हणजे परमेश्वर नव्हे. मग कुठच्याही दगडाला आपण आकार दिला आणि तो देव झाला हे काही आपण कल्पनेतून त्याला देव मानले, म्हणून भाव तसा देव असा जो शब्द आला ना की आपण भाव धरला. आता तुम्ही म्हणून मूर्ती, आता त्याच्या पुढे जेव्हा आपण विश्लेषण करू तेव्हा आपण एक लक्षात, तर आज आपण काय नाही ह्याच्यावर जास्त चिंतन करतोय. कारण पहिलं जे आहे ते कोडायला पाहिजे, कागद कोरा झाला पाहिजे ना आपला. आपला कागद कोरा नसेल तर तुम्हालाही मनातल्या मला राग येतो, काय हे सांगतात असं. पण जरा वाटतं अरे मी अशा देवतेची श्रद्धा आहे, माझ्या श्रद्धेने मला सांगतं माझी कुलदेवता माझ्यासाठी मदत करते, असं परत माझी श्रद्धा असू शकते. ज्यावेळेस महाराजांचा प्रश्न ऐकताना मला साईबाबांवर खूप श्रद्धा होती आणि मलाही बरं वाटत नव्हतं, हे काय बोलतात असे, हे काय बोलतात असे. पण मी थांबलो म्हणून मला ते थोडं थोडं कळायला लागलं, नाही तर निघून पण गेलो असतो. कारण हे बरोबर बोलत नाही. साईबाबांची मी भक्ती करतो आणि देव म्हणजे हे नव्हे ते नव्हे सांगत असायचे. आणि आपण मग ऐकून त्यांना काय विचारायला पण जाऊ शकत नव्हतं आपण असं कसं म्हणता म्हणून. मोठा एवढी मोठी व्यक्ती त्यांना काय बोलणार. पण ते जे सांगत होते ते सत्य सांगत होते की परमेश्वरात म्हणून जे मानणं कल्पना करणं ह्याच्यातूनच सगळ्यांनी परमेश्वराचं कल्पना केली. सर्व धर्मातील सर्व लोकांनी प्रत्येकाचा परमेश्वर असा आहे हे जे सांगितलंय. पण खऱ्या परमेश्वराचं वर्णन कोणीच करू शकत नाही, त्यामुळे गोंधळ आहे. कारण ती परमेश्वरी शक्ती अदृश्य आहे, अव्यक्त आहे, अनंत आहे, सगळ्या बाजूने अनंत.
ती स्वरूपाने अनंत आहे, रूपाने अनंत आहे, गुणाने अनंत आहे, ऐश्वर्याने अनंत आहे, सामर्थ्याने अनंत आहे, व्यापकतेने अनंत आहे. व्यापक आहे, कुठे नाही असं नाही. सर्व अंगाने व्यापून असलेली ही शक्ती आहे, पण ती आपल्याला दिसत नाही, तिचा गंध येत नाही, तिचा आवाज येत नाही, स्वाद घेता येत नाही. स्वरूपाचा एक एक शब्द लक्षात, मी जे जे सांगतो आज फक्त एवढंच लक्षात ठेवा. जे मूळ स्वरूप आहे परमेश्वरी शक्ती, म्हणजे मूळ स्वरूप ज्याला परब्रह्म म्हणतात, हे परब्रह्म कोणाच्याही जीवनात ढवळाढवळ करत नाही, कोणालाही शिक्षा करायला येत नाही, कोणालाही वेडावाकडा बोलायला जात नाही. तो वेडावाकडा बोलला त्यालाही रागवायला जात नाही, काही करत नाही. फक्त निसर्ग नियम कार्यरत होतात. आपण जे परमेश्वरी किंवा आणखी अनेक अंगाने जे विचार आचार जे कर्म करतो, त्या कर्माच्या प्रमाणे निसर्ग नियम कार्यरत होतात आणि त्याप्रमाणे आपल्या जीवनात चांगला वाईट परिणाम आपल्याला मिळत असतो. आता हे जर तुमच्या लक्षात गेले की तुमच्या सगळ्या अंधश्रद्धा बाजूला होती, कोणतरी काही चमत्कार लावतो, कोण उलटी बाहुली देतो, कोण उलटा पैसा लावतो, सगळं करतात, भरपूर लोक करतात. देवदेवस्की जे आपण म्हणतो, देवदेवस्कीच्या नावाखाली लोकांच्या भावनाला अडकवलं जातं की त्याच्यामध्ये लोकांना अडकवलं जातं आणि त्याचे पैसे कमवले जातात. परंतु तो मुद्दाम करतो नाही, त्याचे मन तसंच अज्ञानात असतं. पैसा मिळतो हा एकच भाग असतो आणि त्याला वाटतं मी सांगतो तसं होतं असं त्याला वाटत असतं. पण असं काही होत नाही. सगळं विश्वामध्ये जे जे होतं ते नियमाने होत असतं. माणूस मरतो तो सुद्धा नियमाने, दुसरा माणूस त्या माणसाला मारलं असं आपण जे म्हणतो ते दृश्य जगताचा, पण त्या माणसाचा मृत्यू होता म्हणून तो माणूस मेला. लक्षात घ्या. हे जे आज जे सांगतो की माणसाचा जन्म कोणी केला, आई वडील, ती व्यवस्था आहे, नियम आहे. परमेश्वरी शक्तीतून ती निर्मिती नियमानुसार होते, प्रगट होते. काही काळ ती स्थितीला आणते, तिथे नियम कार्यरत असतात. तिथे सुख दुःख कसं अनुभवायचं, त्या शक्तीच्या ठिकाणी कसे कर्माचे ते नियम आहे ते सांभाळले पाहिजे. आणि जो मृत्यू आहे तो म्हणजे त्या शक्तीचं स्वतःच सत्ता आहे. ती किती सत्ता, अगदी काल परवापर्यंत अगदी मोठमोठ्याने बोलणारा माणूस उद्या दिसत नाही, म्हणजे कुठे गेला, गपचूप बसलाय, असं होतं. कारण हे सगळं ती परमेश्वरीची सत्ता आहे. म्हणून तुझ्या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे, तुझ्या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा स्वामी वर्म जे जाणून शरण. हे जे संत का सांगतात, कारण त्याला कळलंय ती सत्ता आहे, त्या सत्तेमुळे चाललाय. तो व्यक्ती नाही, शक्ती नाही, मूर्ती नाही. कळलं की वेद जे वेदाचे म्हणजे वेद हे ज्ञान, सूर्याचं प्रकाशाचं सूर्य, हे त्याच्या सत्तेमुळे चाललंय. तुझ्या सत्तेने सगळं विश्व निर्माण झालेलं आहे. तर असा तू ब्रह्मांडाचा स्वामी आहे, त्याला आपण शरण जायचं असतं. आपण परमेश्वराचे आहोत हा एवढा भापोद आज घ्या. परमेश्वर म्हणजे नेमकं नाही कळला, तो कळेल आपण जसं पुढे चिंतन करू. हे जे तुम्ही ऐकत आहात घरी जर मुद्दाम लिहून काढा, का म्हणजे चांगलं लक्षात येईल. त्याच्यातून तुमच्या मनात जर काही प्रश्न आले तर प्रश्न पण लिहून ठेवा, म्हणजे पुढच्या वेळेला तुम्ही प्रश्न विचारा. म्हणजे तुम्ही ऐकता आहात, आपल्याला नेमकं काय कळलं, हे कळलं, आज काय नाही ते सांगा. म्हणजे जे आपण म्हणतो परमेश्वर असा आहे तसा आहे, त्याच्यापैकी काही परमेश्वर तसा नाहीये. पण खरा परमेश्वर वेगळाच आहे आणि त्या खऱ्या परमेश्वराचा बोध आपल्याला समजून घ्यायचा आहे. पण तो बोध जर सद्गुरू कृपेने आपल्याला समजला तर आपल्या जीवनाकडे पाहण्याची दृष्टी आपली बदलून जाईल. ती जी दृष्टीतून जे आपण पाहतो परंपरेने, ती सगळी दृष्टीच बदलते. पण त्यासाठी ज्ञानदृष्टी मिळण्यासाठी ज्ञानाची आवश्यकता आहे. आणि ही ज्ञानाची आवश्यकता आहे. म्हणून आपण जीवनाकडे कसं पाहिजे ते आपल्या प्रत्येकाला कळावं. म्हणून आज तो नाहीये, कसा नाही ते कळलंय, पण तो आहे. तो नाही असं नाही म्हणत आहे. संत कधीच त्याला नाही म्हटलं नाही. तो आहे, सतत आहे, त्याच्या सत्तेने सगळं चाललेलं आहे. हा आजचा बोध घ्यायचा. म्हणून आपण परमेश्वराचे आहोत. ही परमेश्वरी शक्ती आहे म्हणून आपण आहोत. सर्व माणसं आहेत, पशुपक्षी आहे, वनस्पती आहे, पंचमहातत्व आहे, ब्रह्मांड आहे. ह्या सर्वांचं अधिष्ठान म्हणजे
ती परमेश्वरी शक्ती आहे. या सर्वांचं स्वरूप म्हणजे ती परमेश्वरी शक्ती आहे. प्रत्येक रूपामध्ये ती शक्ती आहे. तिला अनुभवायचं कसं, तर तिला पाहायचं कसं, तिला तिचं स्मरण कसं करायचं, हे आपण पुढच्या वेळेला लक्षात घ्यायचा प्रयत्न करू. प्रत्येकाने हे मुद्दा जे आपण ऐकलं आहोत ते मुद्दा जर असं लिहून काढायचा प्रयत्न करा, म्हणजे आणखी चांगला लक्षात येईल. आणि त्यातून जर ते प्रश्न आले तर ते प्रश्न विचारा, म्हणजे आपल्याला हा विषय आणखी व्यवस्थितपणे समजून घेता येईल. सद्गुरुनाथ महाराज ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज